हालेलुया, 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 हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता देवा बापा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुझ्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. केलेल्या सर्व पापांच्या अपराधांची क्षमा कर. पवित्र आत्म्याच्या दानाने वरदानाने कर. विशेष प्रार्थना ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण शास्त्रामध्ये 13-1-25 वचनामध्ये आपण अनुभव घ्यायचा आहे की देवाचे सेवक जे असतात आणि हे सेवक कसे बनले जातात किंवा देवाच्या दूताद्वारे संदेश कसा पोहोचवला जातो ते आपल्या लक्षात येत नाही. आणि स्वर्गीय देवदूत हे पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि पवित्र सामर्थ्याच्या द्वारे आपल्या सर्वांच्या प्रत्येकाच्या गरजेसाठी हर गोष्टीसाठी ते धावत असतात. पण कधी कधी आपल्याला त्यांची जाणीव नसते किंवा त्यांची किंमत नसते की हे परमेश्वराचे सेवक आहे, हे परमेश्वराची दूत म्हणून आहे. आपलं जीवन, आपल्या जीवनात काही झालं परमेश्वराने दिलं तर आपण विसरून जातो, पण ते विसरण्यासारखं नाही. तर परमेश्वराने या जगामध्ये आपल्याला यासाठी तयार केलं जाते की आपण देवाच्या इच्छेनुसार काहीतरी चांगलं करतो. तर शास्त्री 13-1-25 वचनामध्ये आपण बघूया. शमशोनाचा जन्म. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने ते वाईट ते तेव्हा परमेश्वराने त्यांना 40 वर्षे बलिष्ठाच्या अंकित केले. हालेलुया. आता आपण जर वाईट केलं गेलं जाईल तर आपल्यावर आपत्ती आहे, आपल्यावर समस्या आहेत, आपल्यावर संकट आहे, आपल्यावर दुःख आहे ना, आपल्यावर निराशा पण आहे. हालेलुया. आता हे जे इस्रायल लोक होते त्यांनी काही वाईट जे केलेलं होतं त्यामुळे फलस्तीनाच्या हातात 40 वर्ष त्याच्या गुलामगिरीत ठेवलं. आता जर आपण बघा, पौलाने पण पत्रात लिहिलेले आहे रोमकरासमध्ये, हालेलुया, आम्ही पापाची गुलाम. आता आपण जीवनामध्ये पापामध्ये जर असेल तर त्याची गुलाम आहे, तुम्ही देवाच्या वचनाचे किंवा शिक्षणाचे गुलाम होत नाही. तर त्यावेळेला आपण जर वाईट केलेलं असेल तर त्याचाच परिणाम आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाईटाचा अनुभव शरीरात प्रवास करतो. हालेलुया. आणि जे चांगलं आहे ते आपल्या शरीरातून दिसते आणि वाईट आहे ते शरीरामध्ये पोचलं जाते. त्यावेळी सनातनी दान वंशातला मानोहा नावाचा एक माणूस होता. त्याची स्त्री वाज असून तिला मुलबाळ झाले नव्हते. हालेलुया, हालेलुया. आता ते काय सांगितले, ती वाज होती, त्या मुली बाळ म्हणजे त्यांना मुला बाळा काय मुलगी येणे जाणार मुलगा होण्याचा. हालेलुया. आता जर आपल्यामध्ये अनेक स्त्रिया आहेत त्यांना पण हाच प्रश्न आहे. हालेलुया. आणि हे प्रश्न देवाच्या लोकांपासून इतिहास आपल्यामध्ये मिळतो. मग त्यांना देव संदेश देतो. मग ते संदेशाद्वारे पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरतो आणि त्यांना सांगतो की तुम्हाला अशी परमेश्वर देणगी देत आहे. हालेलुया. आणि आज जर बघितलं तर आपल्या या प्रार्थना केंद्रात कितीतरी लोकांना देवाने दिलेलं आहे. गेलेली पण परत आली, परंतु मात्र त्याचा प्रचार मात्र लोकांनी केला. आता ह्या शास्त्रात लिहिलेल्या गोष्टी ज्या आहेत, देवाने जर तुमच्यासाठी काहीतरी केलेला आहे तो प्रचार तुम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचवलाच पाहिजे. तेव्हा माहिती पडते की ह्या देवाने ह्या कार्याला सुरुवात केलेली होती आणि देवाने ही संतती 177 ही देवानेच दिलेली आहे असा संदेश प्रचार करतात. आज प्रभू येशू ख्रिस्त पण पवित्र मरियेच्या द्वारे पहिल्या अध्यायामध्ये तुम्हाला ऐतिहासिक गोष्टी माहिती आहे. आपल्याही जीवनात जेव्हा परमेश्वर देतो तेव्हा इथे जो परमेश्वराच्या वचनानुसार किंवा नियमानुसार
आपल्याला देव देतो त्याचा वापर सुद्धा आपण केलाच पाहिजे. वचनी परमेश्वराच्या दूताने परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, पहा तू वाज असून तुला तुला मूलबाळ झाले नाही, तुला मूलबाळ झाले नाही, पण आता तू गर्भवती हो, तुला मुलगा होईल. हालेलुया. आज जर आपण कितीतरी प्रार्थनेमध्ये इकडे आहेत आणि आपल्याला साक्षा पण समोर आहेत, काही जण मुलगा पाहिजे, मुलगा, मुलगी पाहिजे, मुलगी, सगळं हे देवाच्या दूताद्वारे. आता देवाचे दूत म्हणजे कोण? आम्ही लोक प्रचार करणार. पण जेव्हा देवाचा संदेश येणार आणि त्यासाठी तुमच्यासाठी जेव्हा प्रार्थना केली जाते तेव्हा त्या प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला त्याची देणगी दिली जाते. हालेलुया, हालेलुया. कारण देवाविषयी आपलं जीवन आनंदित आणि शांतीत राहिलं पाहिजे की देवाचा संदेश माझ्यावर कोणत्या प्रकारे आला. हालेलुया. आपलं भविष्य आपण नाही, आपल्या जीवनामध्ये आपण देवाच्या वचनाचा अपमान करतो, शिक्षणाचा अपमान करतो, नियमाचा अपमान करतो. देव तिथे कोणत्याच गोष्टी तुम्हाला आशिष म्हणजे अभिषेक करत नाही. तो संदेश किंवा तो जे परमेश्वराने शिकवलेले नियम की तुम्हाला या वर्षी त्या वर्षी तुम्हाला देव परमेश्वरी देणगी देईल. हालेलुया. तो त्याच वर्षीच देणार. हालेलुया. आता किती लोकांना दिलेला संदेश दिलेला, काही लोक प्रार्थना सोडलेली की 2014ला तुम्हाला 2015ला देवाने ज्यांना ज्यासाठी संदेश दिले ते झाले आणि देवाने सुंदर त्यांना देणगी पण देऊन मोकळे केलं. परंतु ते लोक मात्र देवापर्यंत प्रचारासाठी नाही, काही विरोध पण गेले. हालेलुया. आपण ही चुका करतो. ते देवाचा संदेश होता तो माझा ना तुमचा नाही. देवा विरुद्ध जायचं नाही. देवा विरुद्ध गेला तर देव कधी पण आपल्या विरुद्ध जाईल. तर त्याच्याकडे आहे घ्यायचं आणि त्याला. आता हा शमशोन जो होता यांना देवाने बनवलेलं होतं एक शक्तिशाली आणि एक सामर्थ्यवान. देवाने त्याला सांगितलेलं होतं त्याच्या आईला, म्हणजे आईने आपल्या नवऱ्याला सांगितलं की देवाचा सेवक मला असा सांगतोय. हालेलुया. मग त्यानंतर ती आपल्या नवऱ्याला परत ती देवाकडे प्रार्थना केली की देवाचा सेवक मला पुन्हा भेटावा. हालेलुया. देवाचं दूत मला पुन्हा भेटावा. आणि ते परिस्थिती अशी आहे, वचन घ्या मला त्याच्यातला मार्ग समजेल की आम्हाला संदेश आल्यानंतर आमचा उत्साह कसा निर्माण झाला पाहिजे हे पहिलं लक्षात आलं पाहिजे. तू आता जपून राहा. बघा काय सांगितले. आता आपण पण कधी कधी सांगतो तुम्ही असे वागा तसं वागा म्हणजे तुम्हाला देव चांगलं बाळाची देणगी देईल. मग आपण काय करतो, देव ना देव, मग कुठेतरी फिरायचं, कुठे पण नाही. जतपर्यंत ती देणगी तुम्हाला मिळत नाही ना तत्पर्यंत तुम्ही त्या आध्यात्मिक गोष्टीमध्ये वाढायचं. आणि दुसरा प्रश्न आहे पूर्ण संवाद माणसाशी ठेवायचा. हालेलुया. ती पडकवणार काय काय करणार, कारण ऑलरेडी तुम्हाला पहिल्यांदाच तिथे क्रोधाचा आत्मा बसलेला आहे. त्यामुळे तुमच्यावरती पवित्र आत्म्याची देणगी आलेली आहे. हालेलुया, हालेलुया. आणि ह्या परिस्थितीमध्ये ना परमेश्वर तुम्हाला काही ना काही त्याचा अनुभव देण्यासाठी तो तुम्हाला मार्गदर्शन करतो. काय सांगितले, तू द्राक्ष रस आणि मद्य सुद्धा पिऊ नका. काय सांगितलं, आपल्या काळात मध्ये बरेच बाहेर सगळं काम करतात. आता ती पण तिला काय सांगितलं की तू द्राक्ष रस आणि मद्य पिऊ नकोस. बघ, कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ. आता आपण कधी कधी आपल्याला चालते सगळं खायला, काय नाही होत त्याला, अशी सल्लागार भरपूर लोक आहेत. हालेलुया. मग त्याचा परिणाम ते नंतर आपल्या अंगावर. जेव्हा परमेश्वराने आपल्यासाठी योजना दिल्या किंवा मार्ग दिलं किंवा शिक्षण दिलं आणि त्याच मार्गानुसार मनुष्य चालला तर त्या भविष्यात त्याला काही कमी होत नाही. हालेलुया. कारण ते नियम आणि आज्ञा जे असतात ते देवाचे असतात. आता जर इकडे काही स्त्री आहे त्यांना बाळाची समजा देणगी नाही, तुम्ही ह्या देवाच्या शिक्षणाचं जर शिक्षण घेतली तर तुम्हाला ते बाळ. तुम्ही कोणाचं शिक्षण घेणार, याचं ऐकणार, त्याचं ऐकणार, त्याचं ऐकणार,
तुम्हाला त्या बाळाच्या शिक्षणाचा अर्थ कळणार नाही ना तुम्हाला त्याचा उपयोग येणार. हालेलुया. कारण की देवाची हाक आल्यानंतर देवाच्या हाकेकडेच वळावं लागतं, मग तोच विश्वास घेऊन जायचं. हालेलुया. इकडे बघा, विश्वास कोणता आहे तुम्ही बघायचं. कारण पहा, काय तू गर्भवती होईल, तुला मुलगा होईल, त्याच्या डोक्याला बघा आपल्या ते पहिलेच लावतात, हीच वाढले. हालेलुया. त्यांनी सरळ भाषामध्ये सांगितलं तुला मुलगा होणार आहे, पण त्याच्या डोक्याला वस्तारा लावू नकोस. मग आज आम्ही काय आहे, आपण आजच्या काळात किती विश्वासी लोक आहेत असे देवाचे नियम पाळणार, म्हणून बायबलला असं पण दिलेलं आहे. मग काही टायमाला मुलं झाली तरी गर्भात पण मारणार असं पण वचन दिलेले आहे. हालेलुया. कितीतरी शिक्षण आहे. जेव्हा आम्ही देवाकडे आला ना तर कोणाची शक्ती चालत नाही. प्रकटीकरण 12:5 मध्ये तुम्ही बघितले, त्या वेळेला त्या स्त्रीच्या पोटातलं बाळ वर नेलेलं होतं. हालेलुया. आणि नंतर परमेश्वराने ते बाळ परत, म्हणजे देवाला माहिती आहे द्यायचं आणि तर आपलं लक्ष त्या वचनात, शिक्षणात, नियमात आणि त्याच्या अनुभवात आपलं शिक्षण मजबूत झालं. तर तुम्हाला सगळे प्रश्न आहेत ना ते मागायला लागत नाही, तो आपोआपली तुमच्या भविष्यामध्ये ते उतरवायला सुरुवात करते. काय सांगितले, तो जन्मापासून मुलगा देवाचा. आता आपली मुलं आपल्याला वाटतात तशी देवाला पण वाटतात की देवाने एक बारा कसं सांगतात, जितके विश्वास ठेवतात तितके देवाची मुलं. ते जन्मापासूनच काय असते, ते देवाचे निवडलेले लोक असतात. आता ज्या वेळेला आपल्या एरियामध्ये मी छोटा होता बघतो, मला आमची आई सांगायची की तुला मारण्यासाठी खूप प्रयत्न केला, तू एवढूसा असून त्या पाळण्यावरून कसा अटकलेला ना, अटकून राहिला. एवढा उंच पाळणा होता, त्या पाळण्यामध्ये अटकून राहिलेला आहे. आणि मग कोणीतरी बघितलं तेव्हा उचलून मला मध्ये तुझी तू कसा वाचला माहिती ना. त्या टायमाला मुलं इतकी मरायची ना, विचार एकदम ती हालतच खराब झाली. आमची आई सांगते कसं, नंतर माहित पडे जेव्हा येशूमध्ये आल्यानंतर आईला समजलं की याला देवानेच बनवलं. हालेलुया. पुढच्या भविष्यात आपण कोण बनणार आहे तर देवाला माहिती आहे, आपल्या आई बाबाला पण. हा प्रश्न आहे. मग जेव्हा तुमच्या जीवनात देव काही ना काही करणार आहे महत्व, ते तुमच्या जीवनामध्ये एक शिकायचं. कधी कधी आपल्या लोकांना काही माहिती नसतात, आपण लोकांचे सल्ले घेतो पण देवाचे सल्ले घेत नाही. हालेलुया. जो मनुष्य देवाचा सल्ला घेतो, सल्ल्यात राहतो, त्याला देव सगळ्या प्रश्नाचं उत्तर देत असतं. आता बघा इकडे काय सांगते ते, पहिली आम्ही शास्त्र वाचायला सुरुवात करा. ज्या स्त्रियांना मुलाबाळांची देणगी नसेल ना तर अशी पवित्र शास्त्रांनी वाचायला सुरुवात करा. त्याच्यात कोणताही इतिहास आहे आणि तो इतिहास जर तुम्हाला सापडला तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. हे तुमच्या जोडीला आहे ना, तो देव तुम्हाला योग्य वेळेस तुम्हाला ती काय माहितीये का, एक आज्ञा असते. आता जर आपल्या ह्या प्रार्थना केंद्रामध्ये कितीतरी साक्षर 100 पेक्षा वर साक्ष देते देवाने दिलेल्या देणगीचा आनंद. गेलेली लोक म्हणजे जे बाळ मेलं परत त्यांना सांगितलं जसं गेले तसं परत ते पण आले. लोक दुष्ट आत्म्यात भरले ना, फोटो काही त्यांना सांगितलेलं की 7 मुली होती, 8वा मुलगा बाप. तर प्रभूच्या सामर्थ्याचा अनुभव आला, त्याला सांगितलं देवाने नाही ना तुम्हाला सांगितलं, प्रार्थनेत आलं तर 2 मुली नंतर मुलगा झाला, मग पुढे गेले 8 जणांचा बाळ. तर अशा काही उदाहरणं आहेत, पण बदलत गेले लोक. साक्ष देऊन लोक फोटो म्हणजे काय करायचं त्याचे साक्ष रेकॉर्ड पण. कधी कधी आम्ही
दुष्टात्म्याच्या हातात सापडले ना, तो देवाची किंमत करा. लक्षात ठेवा, देवाची किंमत पहिली करा, माणसाची नका. म्हणून मग ते 10:17 दिले, माणसाच्या बाबतीत सावध राहा. देव आपल्याला अशासाठी देतो की आपण त्याच्यातून देवाची गौरव करावे. हालेलुया. आता जेव्हा आमची महिमा आता वचन वाचते बरोबर, त्यावेळेला मला डॉक्टरने सांगितलं की हे बाळ डेंजर आहे, हे वाचणार. 3व्या मुलीवर आमच्यावर अटॅक आलेला होता. पहिला होता मारियाचा, तिच्या नाकाला नाळ मुकली. डॉक्टर सांगितलं गॅरंटी नाही. आणि मला जायचं होतं प्रार्थना करायला. मी तिथे गेलो ना, सही केली. मुलीचा जीवाला धोका आहे, बरं काही नाही, घाबरू नका, तुम्ही काम करा, मी माझं काम करतो. ताबडतोब गाडी उचलून मी प्रवचन द्यायला लागलेला बस. वेदी उभार स्थानच तुमच्या स्वर्गीय बाबाची प्रार्थना. तेवढ्यात फोन आला मुलगीचा. जर तुम्ही देवाची कामं करणार तर देव तुमची कामं करणार. हालेलुया. आमच्या सुवार्तेचा दुसरा दिवस मी प्रार्थना करत असताना प्रभूने एक संदेश दिला की सुवार्ता तुझ्यावर जाम प्रेम करतात. तिघीच असं नाही, पण जास्त ही मुलगी तुझ्यावर प्रीती जास्त. देवाला सांगितलं ठीक आहे, सगळ्यांना सारखंच मला प्रेम द्यायचं. हालेलुया. आणि ते शेवटी तसंच. हालेलुया. आता त्याच्यानंतर तिला पण सांगितलेलं होतं की ते छोटं बाळ आहे ते आनंद. मी माणसाचं कधी ऐकत नाही, तुम्हाला माहिती आहे. माझं एकच सिद्धांत आहे, ज्याने शिकवले मला त्याच्याच बरोबर जायचं. ते चित्र बनवलं. हालेलुया. आणि शेवटी देवाने तिला हालेलुया. त्यानंतर तिसरं, आणि ते मी शेजारी नसतील अशी. आणि रात्रीच्या प्रार्थना होत्या आणि हॉस्पिटलमध्ये येऊन आम्ही सोडलं. आणि डॉक्टरने सांगितलेलं होतं की दोघांच्या जीवाला धोका, आईला पण आहे ना मुलीला पण. मी सांगितलं तुम्ही घाबरू नका, काय आहे ना तो देव करेल. हालेलुया. माझ्या प्रार्थना प्रवचन द्यायचं होतं तिथे दिला, निघाला आणि त्याच हॉस्पिटलमध्ये प्रार्थना करायला सुरुवात केली. हॉस्पिटलमध्ये जाऊन आला, तिला शेवटला भेटला, आशीर्वाद केलं, प्रार्थना केली प्रभूच्या नावाने. बरं सांगितलं तुम्ही करा, काय नाही. डॉक्टर सांगते दोघे व्यवस्थित. हालेलुया. माणूस कधी कधी कमजोर होतो, बरे तो डॉक्टर सुद्धा कोण करू शकतो. प्रार्थनेची माणसं कमजोर होतो, पण आपला श्रद्धानं जो विश्वास आहे, मग ते 26:41, आत्माही अशक्तपणामध्ये हात बांधतो. तर ही जे देवाने जेव्हा मुलं बनवली जातात ना, घडवली जातात ना, देव त्याच्याद्वारे अपेक्षा करते की तू माझं नाव पुढे ने. आपण आपल्या पोरांना नाव पुढे नेण्यासाठी नाही, या जगाच्या नावावर पुढेसाठी प्रयत्न करतो. स्वर्गाचं जायचंच नसेल तर ते लाईफ काय करायचं? तो मातीमध्ये जाणार, त्याचा उपयोग काय? आत्मा पण भटकता राहणार, त्याचा उपयोग काय? तर देवाने जर बनवलं ना, घडवलं ना, तयार केलं तर देवाच्या गौरवासाठीच ते आपलं भविष्य न्यायचं आहे. जरा पुढचं वचन घ्या. बघा, इस्रायलास फलिस्तीनच्या हातातून सोडवायला हालेलुया. म्हणजे देव बघा, आता आपण आहेत, आपण पापात आहे, गाडीत आहे, सोडवण्यासाठी देवाने मला बनवलं. बरोबर. आता आमच्या तिन्ही मुली परमेश्वरच्या सेवेमध्ये काम. आणि हेच मी सांगतो, जिंदगी काहीच कामाची नाही. जे देवाने दिले तेच काम कर, त्याच्याशिवाय तुमचं पुढचं भविष्य काही कामाचं नाही. समाजात जीवन जगायचं असेल तर थोडा समाजामध्ये सगळेच माणसं तुम्हाला स्तुतीमध्ये करणारी नाही. कधी बरं करतील ते काही पाठीमध्ये, त्यावर लक्ष नका द्यावं. जे आम्हाला काय करायचं आहे त्यावर फोकस करा. कारण एक बाजूला चांगलं करतो तर दुसऱ्या बाजूला शैतान उभा राहतो, तो मानवाच्या सोबत.
त्यामध्ये शिकायचं आहे आपल्याला की प्रभू येशूने दिलेल्या नियमाचं पालन आपल्याला करणं ना आत्मपरिशील करणं हे आपल्या भविष्यामध्ये जास्त महत्वाचं आहे. त्या स्त्रीने जाऊन आपल्या नवऱ्याला सांगितले, एक देव माणूस तो माझ्याकडे आला, त्याचे स्वरूप ते देवदूताप्रमाणे तो कुठून आला मी त्याला विचारलं नाही. आता ज्या व्यक्तीला देवाविषयी जर मार्गदर्शन करतात ते शिकवलं जातं, तेव्हा तीच व्यक्ती, तुम्हाला माहिती आहे की मी आम्हाला चर्चमध्ये पहिली प्रार्थना केली तेव्हा फादर कॅजिटेलला सांगितलं ना, दूतातलं ते दूत बनतात. आम्ही काय असतात, एक प्रेषित आहे ते दूत आहे. म्हणजे पहिल्या कसे देवाचे दूत दर्शना द्यायचे, आता प्रेषित बनवले, संदेश ते बनवले, कसं असते. तर ती दूत ह्या धर्तीवरची बनली. पूर्वी स्वर्गातूनच निरोप घेऊन पृथ्वीवर यायचे. आणि जे अपेक्षक स्त्री आहे, म्हणजे जास्त करून विचार करतात की देवा तू का माझ्या जीवनात अशा घटना देत नाही का, या योजना माझ्यासाठी नाही का. जेव्हा इंटरेस्टली जी भक्तीची प्रार्थना करतात अशा स्त्रियांना परमेश्वर ते दर्शन देतो. कसं असते ते. आणि त्यावेळेला तुम्ही जेव्हा आध्यात्मिक शिक्षणाचे आचार विचार करतात तेव्हा परमेश्वर हे किती शास्त्रात किती सुंदर गोष्टी दिलेल्या आहेत हे लोकांनी कधी वाचले नाही. मी नेहमी लोकांना शिकवतो की ज्या स्त्रियांना मुलं नाही तर पहिलं हे पवित्र शास्त्र वाचलं, त्याच्यामध्ये ज्यांना वाज म्हटलेली होती, त्यांना बाळाची देणगी नव्हती, अशा लोकांना कशा प्रकारे देवाने देणगी दिली त्या पहिल्या हादरिया. देवाचे सेवक संदेश कसे बनवले जातात. आज्ञा आपल्या हर एक व्यक्तीला वचनाच्या नियमाच्या मार्गाचा अनुभव आणला पाहिजे. त्यांनी सुद्धा मला नाव सांगितले. हालेलुया. आता आम्ही प्रार्थना करतात, आजपर्यंत आम्ही कोणाला नाव दिलं नाही. दिले काय बोला, मी कोणत्याही माणसाला एकच नाव दिलं काय म्हणजे तुमचा. हालेलुया. आता जे देवाचे सेवक असतात हे लोक नाव प्रसिद्ध करत, ते कार्य प्रसिद्ध करतात. म्हणजे तुमची जाणीव देवाशी राहील, त्या माणसाची. आणि जेवढं तुमचा माणसाच्या जेवढा सहवास राहील तेवढं तुमच्या देवाबरोबरचा सहवास नाही. तो मला म्हणाला, पहा तू गर्भवती होईल, तुला मुलगा होईल, यापुढे तू द्राक्षरस मद्य पिऊ नकोस, कोणती अशुद्ध खाऊ नकोस. आता बघा आपल्याला कधी कधी सांगितलं जाते लग्नाला नाही जायचं, कार्यक्रमाला जायचं नाही, प्रोग्रामला नाही जायचं. हे का अशा पद्धतीने की इकडे कसं लिखाण पण दिलेलं आहे, जिथे तुम्ही अशुद्धाला शिवणार तर तुम्ही अशुद्धच होणार. या बाईला वाटत नसेल का आमच्या नात्यात लग्न आहे, कार्यक्रम आहे, प्रोग्राम आहे, नाही वाटलं असेल. ती जाणारी आहे म्हणूनच तिला काय होतं. आता जी स्त्री जात असेल इकडे तिकडे तेव्हाच तिला आज्ञा दिल्या जाते. बाकी जी स्त्री कुठे जाणारी नाही तिला आज्ञा द्यायची गरज नाही. ऑटोमॅटिकली ती बरोबर त्या नियमातच असते, त्या पलीकडे नाही. म्हणजे कदाचित ती कुठेतरी जात असेल, बरोबर की नाही. म्हणून तिला काय सांगितलं, द्राक्षरस पण नाही घ्यायचं आणि काही अशुद्ध दिले ते पण खायचं नाही. काय उदाहरण दिलं त्यांना, अशुद्ध काय ना ते पण नाही करायचं. कधी कधी आपल्याला फार धोका असते, आपल्याला ते कधी कधी समजत नाही, पण तो दुष्ट आत्मा आपल्या पाठीमागे लागला तर तुम्हाला सगळ्यांना ते पिरवीगिरी करतो. तो महान परमेश्वर आहे, तो देणारा परमेश्वर आहे, घेणारा परमेश्वर आहे. त्यामुळे आपल्याला सक्त राहावं, मेहनत करावं लागेल, कष्ट करावं लागेल, वचनाचं पालन करावं लागेल, तेव्हा देव आपल्याला मदतीचा हात. देवाचे सेवक काय आहे, त्यांचं काम आहे प्रार्थना करणं. आता तुम्ही बघितला ना, काल प्रार्थना करताच पाऊस आला का नाही, किती मिनिटात आलेला तो, जे तिथे केले त्याला माहिती. सकाळी पण आला केले तुम्ही यायच्या अगोदर, आला की नाही आला. मग अशीच मी एकटा प्रार्थना करतो, मग तुम्हाला प्रार्थनेची गरज नाही म्हणून तुम्ही करत नाही. देव सांगतो तुझ्या हाकेला मी उत्तर देईल. किती ठिकाणी, हर ठिकाणी जसं बोलणं तसं.
अहमदनगरला मी गेलो ना, 28 फेब्रुवारीची गोष्ट आहे. बाहेर प्रार्थना चालू होती. फादर होते तिकडे. फादरला मी सांगितलं, तिथे प्रवचनातच डायरेक्ट सांगितलं की आता वादळ येणार आहे, ढग येतील, विस्करणा होईल, इकडची सगळी पाप आहेत ती सगळी धुतली जाईल, हे जे काही 36-25 सारखं होईल, पाप आपली धुवून जाणार आणि पाऊस येणार. एवढा लोक बसलेला आहे ना, ऊन आहे ना, पाऊस कसा येणार? त्या टायमामध्ये जे सुरू झाला का नाही वारा, वाऱ्याला एवढा वारा की विचार नाही. मग ढग आले, वीज काढा सुरू झाला ना, लागला तो पाणी, सगळं मांडव सोडून मध्ये रूम मध्ये याच्यात गेले, चर्चमध्ये हल्ले. ही जी देवाचे सेवक असतात ना, त्यांच्या शब्दाला देव किंमत. हर गोष्टी आहे, हर शिक्षण मी अनुभव घेतलेला आहे की बघा, शब्द देव आहे, तो देवच आहे. फक्त शब्द आत्मपरीक्षण करायचं, तेव्हा तुम्हाला त्या देवाच्या शक्तीचा अनुभव दिसेल. बघा तो काय सांगते, तो मुलगा जन्मापासून मरेपर्यंत, म्हणजे त्याला मरण पण येणार होतं. आज्ञा मोडले तर मरण आहे. काय त्यांनी जेव्हा आज्ञा मोडली म्हणून तो मरण. काय तो जन्मापासून देवाचा, देवाचे सेवक असतात, देवाचे कार्य करणारे, देवाचे सुवार्ते काय. परमेश्वराची विनवणी केली, हे प्रभू, जो देव माणूस तू आमच्याकडे पाठवला होतास, त्याने पुन्हा आमच्याकडे यावे. काय सांगते? मग त्यांनी परत देवाकडे प्रार्थना. आता तुम्ही तशी प्रार्थना करतील का? ज्या देवाने आम्हाला संदेश दिला त्या देवाला परत सांगितलं पाहिजे की तो माणूस परत आमच्याकडे येऊ दे, आम्हाला पुढचं काहीतरी शिकवण दे. ये नाही, आम्ही देवाच्या माणसाचा सन्मान नाही करत, तर देवाचा आशीर्वाद येणारच. पहिलं प्रथम शिक्षण काय ते शिकून घ्यायचं. जर आम्हाला शिक्षण नाही तर आम्ही पुढे जाऊ शकत नाही. काय सांगते? आता एखाद्या बाईला बाळाची देणगी मिळाली, कधी त्या लोकांनी विचारलं का की आमच्या बाळाला आम्ही कोणत्या पद्धतीचं मार्गदर्शक आणि शिक्षण द्यावं? अनुवादमध्ये 11 ते 18 पासून त्यांना देवाविषयीच बोलायचं. का ते देवाने दिलं ना, मग त्याच्याविषयी देवाचाच विचारधारा करायचा. तो दुसरा वेगळा सांगेल, तिसरा वेगळा सांगेल, ते आहे ते पण सांगेल. कारण तुम्ही देवाला त्यावेळेला किंमत दिली, तुम्ही माणसाला किंमत दिली, आणि माणसाला किंमत दिल्यानंतर तुम्ही काही करा ते शून्य आकारात येईल. कारण ते देवाच्या व्यक्तीपासूनच त्यांना संदेश मिळालेला असेल, तर तो संदेश त्याला देवाच्या इच्छेप्रमाणेच त्यांना मिळालेला असेल. आता लूकमध्ये 1:26 पासून जर वचन घेतलं की पवित्र मरियाविषयी हा संदेश तिला मिळालेला. शेवटच्या क्षणापर्यंत देवदूत त्याच्या पाठीमागे होते. ते बाळ जन्मेपर्यंत, ज्याच्या देशापर्यंत जाईपर्यंत स्वर्गीय देवदूत त्यांचा पाठलाग करत होता. कारण त्याला जबाबदारी दिल्यानंतर त्यांनीच ती जबाबदारी सांभाळायची असते. असंच ते, ती जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीकडे नसते. आता आपण इकडे प्रार्थना घेतली तर पण कुठे डॉक्टरकडे घ्यायच्याकडे त्याच्याकडे सगळे धावत जातात. मग ते देणारा पहिला परमेश्वर आहे, जा डॉक्टरकडे, मी नाही असं सांगू शकतो. पण पहिली श्रद्धानं विश्वास कुठे? जेव्हा आमचा श्रद्धानं विश्वास डगमळणार ना, तर मग त्यांच्या इच्छेवर, ज्यावर तुमचा विश्वास होतो बघा, तीच इच्छा तुमची होते. असं असते. एक ते नियम आहेत, परमेश्वराच्या नियम आहेत, त्या नियमामध्ये तेव्हा डॉक्टर म्हणतो. आता काळामध्ये सगळं लक्षण सगळे डॉक्टरकडे जायला लागतेच, मग त्याशिवाय त्यांना पर्याय नसते. अर्धी कारण वेळच त्याचीच आहे. देवाने मानवाचे म्हणणे ऐकले. ती स्त्री शेतात बसलेली होती. देवदूत तिच्याकडे परत आला. तिचा नवरा मानव तिकडे नव्हता.
आता तुम्ही विचार करा, ज्या स्त्रीला परमेश्वराचं दर्शन आलं त्या स्त्रीला, आता मरिया मातेला आला तेव्हा योसेफ नव्हता, ज्या स्त्रीला गरज आहे तीच देवाकडे मागते, नवरा नाही मागते. हालेलुया. आता जेव्हा जकर्याचा होता, योहानाचा बाप, तो मंदिरात देवाची स्तुती करायचा, देवाकडे विनंत्या करायचा, म्हातारपणामध्येच त्याला बाळाने दिले. तत्पर्यंत त्याला नाव नाही देत, पण तो मुका राहिला की नाही? हालेलुया. काही अनुभव आम्ही घेतलेले नाही. मग आमचं काय माहितीये का, इथे थोडंसं अनुभव नाही दिसला का, थोडं बापरे तू पाष्टर मस्त, यो मस्त, तो मस्त, चाललं इकडे तिकडे भटकत. असं नाहीये. याच्या मागे लागा, कोणा मागे नाही लागा. तिथेच तुम्ही देवापासून दूर होऊन तुमचं स्वतःच नुकसान केलं जातं. आता हा देवदूत आहे, ते दुसऱ्याकडे नाही गेले. आता तिला भेटला, ती सांगितलं आम्ही नवऱ्याला जाऊन बोलवतो. हालेलुया. कारण आमच्या दोघांना माहिती. म्हणून त्या स्त्रीने लवकर धावत जाऊन, बघा, ती स्त्री लवकर धावत गेली, त्याला सांगितले, त्या दिवशी जो माणूस माझ्याकडे आला होता त्याने मला दर्शन दिले आहे. त्याने मला दर्शन दिलेलं आहे. मानव हा निघाला व आपल्या स्त्रीच्या मागोमाग गेला आणि त्या माणसाजवळ जाऊन त्याला त्याने विचारले, आपणच या स्त्रीशी संभाषण केले होते? काय सांगते? तिचा नवरा तिच्याकडे आला आणि त्या देवदूताला विचारले, तुम्ही माझ्या स्त्रीशी बोलभाषण केले का? आपण संशय करतो. तो म्हणाला, होय मीच. वचन मारा. मानव हा म्हणाला, आता आपल्या म्हणण्याप्रमाणे घडल्यावर या मुलाचं जीवनक्रम कसा असावा? काय बघ, जर बाळाचा जन्म झाला, कोणत्या आईने मला सांगितले आजपर्यंत की हा बाळाला देणगी तुम्हाला दिली मिळाला, तर आमच्या बाळाचं पुढचं भविष्य कसं असावं? कधी विचारायला आल्यात नाही. तेव्हा आम्हाला बाळाची देणगी दिली असं करत, हा मग सांगितलं, संदेश आले की अमुकाला असं होणार, हे होणार, ते होणार आहे. मग त्यानंतर कोणी विचार करायला आला नाही. मग कोणी शाळेमध्ये टाकेल, तर कोणी इकडे टाकेल, कोण तिकडे टाकेल. आणि ह्यामुळे मुलं आमची देवाला काही कामाची येत. आणि त्याने काय करावे? वचन 13. परमेश्वरासाठी मानवाला म्हणाला, मी सांगितलेल्या सर्व गोष्टींना या स्त्रीने जपावे. वचन 14. द्राक्षवेलाचं कसलाही उपज तिने खाऊ नये, तिने द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नये व कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नये. मी केलेली आज्ञा तिने कसोशीने पाळावी. हालेलुया. आपण काय सांगितलं? अरे ती चालते, थोडंच आहे, आशीर्वाद केला खाल्लं तर चालते, हा मस्त चालते. देवाची नियम अशी चालत असते ना. 14 मध्ये पण एक माणूस होता, डुकराचं मटण खात होता. सांगते देवाने शुद्ध केले, तुम्ही कसं सांगता ते खायचं नाही? तो बी पास्टर होता, मेला तो. चांगल्या मोठ्या प्रार्थना ग्रुपमध्ये पोट्टळाच्या यामध्ये नाव फेमस होतं त्याचं. मला सांगते तो डुकराचं मटण खायचं. अनुवाद 14:7. शुद्ध आणि अशुद्ध, देवाने शुद्ध केले ते सांगतात, त्याला तू अशुद्ध समजू नका. शुद्ध करणाऱ्या वस्तूला. मग देवाने तसं पण या मार्क मध्ये 16 ते 18 वचन मध्ये तू कुठलाही प्राण पद्धतीला मुळीच बांधणार नाही, चालेल का? एक मनुष्य होता, तो साप हातात पकडून फिरायचा. मला विष तर चालत नाही, पण असा एक विषारी साप आला, चावला तर मेला. कधी त्याच्यात मेपणा नाही चालत. कोणत्याही गोष्टीला ना नियम असतात, समजलं ना? बॅटरी चार्जिंग आहे तत्पर्यंत आलो बोलतील, मग शब्द बंद होतो. ऍडजस्टमेंट देवाबाबतीत आम्हाला कसं करायचं असते ती पहिले शिकलो. आता मी होता, मग मी पण कसं आपण वागलं चालेल का? नाही तर माझं गीत राहिलं नसतं. जेव्हा 15:4 त्याच्यात राहायला लागते, त्याच्यापासून वेगळं असल्याच काही. म्हणून देव सगळ्यांना देतो. संतती परमेश्वर देणार आहे आणि देतोच, पण पुरुषांना स्त्रीना अधिकार का दिला की आपले मुलं धार्मिक, आपली मुलं इपिसेकराच्या मुलांना प्रभूची शिस्तीत आम्ही शिक्षण. आज ना शिस्त मिळत मुलांना, आज शिक्षण. आता शेवटला कसं चाललं माहिती आहे? म्हणते 10:35 पासून
मुलाविरुद्ध बाप आणि बापाविरुद्ध मुलगा, सासू विरुद्ध सून आणि सुनाविरुद्ध सासू, मुलीविरुद्ध आई आणि आई विरुद्ध, हे सगळं ऐतिहासिक शिक्षण सुरू आहे. त्याच्यात काहीच बोलायला जायचं नाही, कारण देवाचे शब्द न शब्द सत्य आहे. मी याला 100% मान्यता देतो की हे खरं आहे. आम्ही मानव आहे ते कोण आहे, माणसावर भरवसा नाही ठेवत. मी सगळं भरवसा कमी करतो, कारण मला माहिती आहे मध्ये असं माणसावर भरवसा ठेवायला तर देवावर भरवसा ठेवता येत नाही. आता मध्ये 24 कोटे ख्रिस्ती कोटे संदेश ते पण निघाले तुमची फसवणूक करण्यासाठी आणि तुमच्या भविष्यामध्ये हल्ल्या कमजोर करण्यासाठी प्रेरणा करणारा हा शेवटचा काळ आहे. वचन, सामर्थ्य, अभिषेक, अद्भुत गोष्टी हे बनवलं पाहिजे. काही लोक सांगतात ब्रदरांचं प्रवचन खास, तुम्ही मला निवडलेलं नव्हतं, मला त्या परमेश्वराने निवडलं ना, मी तुम्हाला निवडलं. तर तुम्ही किती जरी केलं ना, तो दुष्टात्म्यामध्ये जर पडलेले असले तर तुमची प्रगती न होणार. जुदास बघा, जुदास मध्ये पण दुष्ट आत्मा कार्य केला. 30 नाण्याला मध्ये 26 अध्याय ते मध्ये 27 अध्याय 5 वचन, शेवटी गळपास गेला. मध्ये 16 ते 23 वचन मध्ये पेत्र 18 पासून वचन घेतलं तर बघितलं तर पेत्राला किल्ल्या दिल्या आणि पेत्र पुढे काय सांगतो माहितीये का, माणसाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायला लागला तेव्हा तो देवाला शिकवायला लागला. तर तो सांगते ये दृष्टिकोन माणसाचा आहे, सैतान बोलला त्याला. काय, जो देवामध्ये असतो आणि तो माणसाच्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो त्याला तो सांगतो सैतान. या खूप चर्चा असते, जगाची मैत्री पण नाही करायची. ज्यांनी येशू योहान 15:13 ज्यांनी येशूचा स्वीकार केलाय तो त्यांनी तुमच्या जीवनात कुठे लाईफ मध्ये सुरुवात केला. रोमकरा 11 अध्याय मी 13 पासून पुढे जर वाचलं त्याच्यात पूर्ण बघितलं तर तिकडे तुम्हाला सगळं अनुभव दिसेल की मूळ झाडाला आधार देतो. तुमच्या मुळातून सुरुवात कोणी केली, झाडाला पहिलं मुळाची तयारी मातीशी कसा संवाद ठेवला, दगडावर नेऊन नाही टाकलं काय. मध्ये 13 अध्यायमध्ये म्हणून ते खडकावर पडलं, काठीने झुडपात पडलं, त्यामुळे त्यांना फळ फार सांगा काही चांगलं ते फळ देतच राहील. आम्ही फळं देत नाही, आता आम्ही फळं वेगळ्या दिशेची घेतो. त्यामुळे आपल्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या, आपत्ती, दुःख. पहिला भात आणि भाजी एकत्र खातो, आता भाजीच खायला लागलं तर लागलं तिखट. अशी परिस्थिती मानवामध्ये. म्हणून माणसाला त्या वचनाचा अर्थ सापडला नाही. काय सांगते, मानव ह्या परमेश्वरच्या दूताला बोलला, मी काय सांगते, आम्ही आपणासाठी बघा त्यांनी काय केलं, देवाच्या माणसाला सांगते एकच. आता आम्ही बघा लोक आम्हाला सगळं चहा घे, मी सांगलं दान करा तुम्ही गरीबांना. मी हे सांगतो की नाही की देवाची माणसं अशीच बोलतात की स्वतः लक्ष नाही देत, दुसऱ्यांच्या जीवनात चांगलं व्हावं ना त्याचं फळ तुम्ही यांना द्या. तुमचं प्रश्न होतं. आता काही वर्ष अगोदर एक बाई आलेली, तर तिला ना बाळांची देणगी नव्हती, तर तिने ना चॉकलेट घेऊन आली. मी सांगा चॉकलेट मध्ये तू बिस्किटच दे, जा देव तुला बाळाची देणगी. सत्य विचारा पाहिजे ते आहे, पण आता येतात त्या माहिती फार कमी येतात. मग ती चॉकलेट चेंज करायला ना बिस्किट दिली, पोरांना बिस्किट वाटली गेली. देवाने तिला सुंदर मुलीची देणगी न मुलगा पण झाला. आले तिचं नाव पण माहिती नाही, पण ह्यांच्या नात्यात ते एवढं सांगू शकतो. हा ग्रेस हे माहिती आहे तुम्हाला, हे सत्य गोष्टी आहेत. पण हेच तो प्रश्न आहे, देव आम्हाला देण्यासाठी हजर आहे, परंतु आम्ही देवासाठी जाण्यासाठी असं आहे. तेव्हा आपण आपण थांबावे अशी आमची विनंती आहे. वचन 16 परमेश्वराचा दूत मानवाला म्हणाला, काय सांगते, परमेश्वराचा दूत मानवाला म्हणाला, तू थांबवलेस तरी मी तुझ्या हातचे खाणार नाही. बघ आपल्या सण परत घ्या ना. आपल्या इकडे कसं एकदा प्रार्थना संपली
ना मस्त तुम्ही बोंबी फ्राय करून दिली. तर थांबा ना, चावी का? माझा गॉगल पण होता डोळ्याला, असं माहितीये ना, चष्म्यामुळे हात बसले. काढली हा, मी सांगितलं नाही, भले माझा आवडती वस्तू आहे खाणार, पण नाही, मी पण आज पाय खाल्लेले बोंबीलच खाल्ले. काढली हा. कधी कधी निर्णय 29/11 संकल्प हिताचेच असतात. तर बघा काही गोष्टी होत्या. तर सांगितलं चावी ठेवा, हे सगळं ठेवा, मला काही फरक नाही पडत, माझा देव आहे ना, मी चालले, मी देवाचे नियम मोडणार नाही. कधी पण मोहा आपल्याला मध्ये सांगण्यापासून मोहाची लक्ष ठेव. मोहावर विजय मिळतो तो जिंदगीमध्ये पुढे जातो, आणि मोहात पडतो तर जिंदगीवर खाली पडतो. एक क्रॉस काढला आणि इमिटी गाडी ती चालायला जाम मारामारी होती. क्रॉस काढला, किक मारला, गाडी चालू केली. आता चावी ठेवा का तुम्हाला, न तो गॉगलवर ठेवा. शेवटी आणून द्यावा लागला, न डबे तिथेच ठेवायला लागले. खरं आहे का? हा, विचारते. साक्षी पण आहेत ना, बायबल कसं ते स्वतः नाही बोलायचं होतं. तो मुखाने इतरांनी कसे केले, हे सत्य गोष्टी घडलेल्या आहेत. त्या विजयावर मी मिळून पुढे गेलाय, म्हणून मी आजपर्यंत या वेदीवर उभा आहे. अद्याप माझी मोठी बहीण होती, तिच्या घरी मी तिथं व्हिजिटिंगला गेलं, तर तिने आईस्क्रीम सोडून आला. आईस्क्रीम सोडा मला भरपूर आवडायचं. तिथलं माहिती होतं, तिने आणून दिलं. तिला बाय, मी आईस्क्रीम सोडा पिलो. म्हणजे आता मी तुझ्या घरी आहे. पहिला कसा लहान असताना तिच्याचकडे जायचं, मोठ्या बहिणी. तर असा प्रश्न आला, मी सांगितलं देवाचे मला नियम नाही, परत नेला ठेवलं. कारण पहिल्यापासून तिला सवय होती ना, मी गेला तिच्याकडे ती लगेच मला काहीतरी खायला तिला द्यायची. लहानपणापासून ती सवयच होती माहिती मोठ्या. तर हा प्रश्न आहे, सगळ्यांकडे जातो तसं नाही, पण जास्त अर्धी आता त्या हिशोबाने प्रार्थनेसाठी स्वतः सगळीकडे. तर काही उदाहरण सांगतो मी. अर्धी जसं तुम्ही त्याग करणार ना, तिथे एक दान तुमचं वाढणार असं आहे. पुढे मग काय सांगते, काय तू जे केला ते परमेश्वरासाठी केलं पाहिजे. आता मध्ये 25:31 पासून शेवटचा न्याय. आता या शेवटच्या न्यायात मी तुम्हाला 3 गोष्टी दिल्या. प्रार्थना, स्वतःचा पाप कबूल करणं, बाकी दान धर्म करणं. कारण ते कनिष्ठ बंधूला केलं ते मला केलं असं परमेश्वरासाठी, म्हणजे परमेश्वर तुला दिलेला आहे, तो हक्क परमेश्वराचा आहे. मग ते आपल्या उत्पत्ती 4 अध्यायामध्ये तुम्हाला माहिती आहे की काही नाणे हवे, बरोबर. आणि निवडीकरा 11:4 ते 5 वचनामध्ये आपण वाचू शकतात त्याच्या विश्वासाच्या बाबतीत त्याने. तर काहींचं दान पोचलं नाही, पण आधीचं दान पोचलं, आजपर्यंत साक्ष दिली. म्हणजे तुमची दानं जी आहेत ती साक्ष, ती गरजवंत लोकांना दिलं तर तुमचे फायदे तुम्हाला उपयोगी येतात. हे शिक्षण आहे त्यात. वचन 17. मानवाने परमेश्वराच्या दूताला विचारले, आपले नाव काय? कारण आपल्या बुद्ध्याप्रमाणे घडून आल्यावर आम्ही आपला सन्मान करू. वचन 18. परमेश्वराच्या दूताने त्याला उत्तर दिले, माझे नाव अगम्य आहे, तेव्हा ते तू का विचारतोस? हालेलुया. नाव सांगून काय, मी ब्रदरच बोलतो, मी नाव नाही दे. देवाचे सेवक नाव दे. इकडे तसंच दिले, माझं नाव काय आहे. जी देवाचे काम करणारे लोक आहेत त्यांना नाव नाही मिळत. वचन 19. आश्चर्यकारक कृत्ये करणाऱ्या परमेश्वराला मानवाने अनारपणासह एक खडकावर अर्पण केले. त्याकडे मानवा व त्याची बायको पाहत होते. वचन 20. तेव्हा वेदीवरून स्वर्गाकडे ज्वाला उसळली आणि परमेश्वराच्या दूताने त्या वेदीवरल्या ज्वालेतून आरोहण केले. ते पाहून मानव व त्याची बायको याने लोटांगण घातले. हालेलुया. देवाकडे पोचलो अग्नी, माहिती आहे ना, हालेलुया. तेव्हा त्या दोघांनी देवाच्या माणसासमोर, म्हणजे तिकडे देवाची वेदी जे बनवले त्या पुढे, की तुमचं दान आता पोचलं. म्हणून तुम्ही, आपण काय करतो, दान देतात निघून जातात. तिकडे देवाकडे पोचलं असं तुमचं लक्षात आलं पाहिजे. तिथे लोटंगण गाणं जा, म्हणून मी बोलताना हातात नाही गेलं, मी सगळं तिकडे. कारण देवाचे नियम असते, भांडारा टाका, नाव्या करा. काही शिक्षण असं आहे ना, तुम्ही देवाला दिलेलं आहे ना, मग तिथे देवाला सन्मान करून जा. तुम्ही मानवासारखी कधी कधी दान देता, याच्याकडे देता त्याच्याकडे देता,
त्यांनी काय केलं, या हातातून त्या हातात तुम्ही तुम्ही नवा करा, तुम्ही मध्ये वाचत वचन 21. परमेश्वराच्या दूताने मानवाला व त्याच्या स्त्रीला पुन्हा दर्शन दिले नाही, तेव्हा तो परमेश्वराचा दूत होता हे मानवाने ओळखले. हालेलुया. काय समजलं, त्याने त्यांना दर्शन दिलं, ते गेले पुढे. आता देवाचे सेवक एका ठिकाणी नाही राहत. आता तुमच्या गरजा आहेत तिथपर्यंत तुम्हाला मार्गदर्शक शिक्षण देईल. नंतर ते देवाने दिलेल्या नियमात तुम्ही जर पालन केलं तर तुमच्याकडे येण्याची गरज नाही. ना तुम्ही जर नियम मोडले तर तुमच्याकडे येण्याची गरज नाही. मग ते आत्म्याने तुमच्याकडे येते, असं असतं. मग तो आत्मा तुम्हाला शिकवणार, असं असतं. वचन 22. मानव आपल्या स्त्रीला म्हणाला, आपण खात्रीने म्हणणार, कारण आपण देवाला पाहिले आहे. वचन 23. पण त्याची स्त्री त्याला म्हणाली, आपल्याला मारून टाकण्याची परमेश्वराची इच्छा असती तर त्याने आपल्या हातून कंपनी वनार्पण स्वीकारले नसते, आपल्याला हे सगळे प्रकट केले नसते, आणि त्यावेळी त्याने ह्या अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या नसत्या. वचन 24. पुढेच त्या स्त्रीला मुलगा झाला, तिने त्याचे नाव शमशोन ठेवले. तो मुलगा मोठा झाला व परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्यावर होता. वचन 25. सरा व एश्ताओल यांच्या दरम्यान मुर्निदा येथे परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो संचार करू लागला. हालेलुया. आता जर तुम्ही त्या गोष्टी जर बघितलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही चाललेले असतील तर तुम्हाला त्याचा अनुभव समजेल. आता त्यांना जे सांगितलं त्याचप्रमाणे त्या लोकांनी नियम आणि आज्ञा पाळल्या, त्यामुळे त्यांना दर्शन पण आले. तर पुढचे आहेत, आता तेवढी वेळ तर तुम्ही शिका त्याच्यामध्ये की देवाने तुमच्यासाठी योजना काय बनवल्या किंवा नियम काय बनवले, हे फक्त देवाच्या इच्छेनेच चालणार. तर जर तुम्ही देवाच्या इच्छेने चालत असेल तर पवित्र आत्मा तुमच्यावर उतरेल आणि तुमचं जीवन पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला वाढेल. आता हा शमशोनाने एक माहिती पुढचा इतिहास तसा आहे. हालेलुया. 14व्या अध्यायामध्ये तुम्ही पुढे शिकणार त्याच्यात. आता जे आहे त्या शमशोनाची ताकद कुठे फसली म्हणजे एका स्त्रीजवळ कमजोर झाली. कारण त्या स्त्रीला म्हणजे त्याच्या आईला पहिले शब्द दिला की पोराच्या डोक्यावर वस्तारा लागणार नाही. म्हणजे त्या केसामध्ये जी ताकद होती एवढी मजबूत ताकद होती की कोणाला पण त्याची शक्ती पकडू शकत नव्हती. पण त्या एका वेश्याने त्याला फसवलं, एका स्त्रीनं फसवलं आणि त्याद्वारे ना त्याच्या मनातल्या गोष्टी काढायला लागल्या हळूहळू. हालेलुया. आणि काढल्यावर त्याची ताकद कशात आहे हे सांगते केसामध्ये. त्याचा सगळा पॉइंट त्याचा आहे समजलं. आणि शेवटी एकदा ताकद होती, शेवटी त्याला मरावं लागलं, खांबं पण पडले सगळं आणि शेवटी तो हालेलुया. आपण देवाची लोक आहेत. आपल्या जीवनात दुःख आपत्ती काय येतात की आपण नियम ओढतो, त्यामुळे पण नियमात चालतो तो कधीही दुःखात निराशात प्रवास करत नाही. लक्षात ठेवा. हालेलुया. देवाची लोक चुकले, निंदाने करत बसले, द्वेष करत बसले, चुकले ते. त्यांना माहिती होतं देवाच्या राज्यात काय आहे. हालेलुया. आपल्याही जीवनामध्ये एकच शिकायचं की आपण छोटीशी एक प्रार्थना करूया. परमेश्वराने आपल्यासाठी मोठं महात्मा कृत्य केलेले आहे. सर्व मत लोक आमदार सरपंच पोलीस भेटलो. प्रभूचा आशीर्वाद तेव्हा प्रभूच्या मार्गानुसार चालावं, पवित्र आत्म्याचे देखील द्यावं, सर्व शुद्ध आत्म्यापासून आपलं रक्षण व्हावं आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपल्या सर्व मुलावर परमेश्वराचा आशीर्वाद द्यावा. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया.